तर चाललाय आपला मस्तपैकी भावना बहिणो बाहेर मस्तपैकी थंडगार वातावरणामध्ये बेत हवा मस्त यायला बघू शकता तुम्ही गार अशा वातावरणामध्ये जरा चुलीवरचा बेत करायचं म्हणलं तर मग म्हणजे खरंच चांगलं वाटतंय आणि एक उत्साह पण येतोय आहे की नाही बरं. आणि म्हणलं चला आज लय दिवसाच्या नंतर म्हणलं चुलीवरलं काहीतरी झणझणीत करावं तर म्हणून आहे ना आता ही मस्तपैकी तयारी. तर आपल्या भाकरी झालेल्या आहेत, बाजरीच्या भाकरी झाल्यात बघा. बघा बघू शकता आहे का, इकडे बाजरीच्या भाकरी केल्यात मी मस्त. आणि इकडं मसाला घेतला आहे बघा. मसाला कशाचा घेतला आहे तुम्हाला दाखवते आता का. हे खोबरं आहे, कांदा आहे त्याच्यामध्ये भाजून घेतला आहे, आणि ही आपली अद्रक आहे, गावरान कोथिंबीर आहे आणि गावरान लसूण आहे. आणि इकडं हा बघा तीळ आहे. तर आता मी आणते हे काढून. मसाला आपला भाजला आहे, खोबरं पण भाजलं आहे मस्तपैकी, आणि कांदा पण भाजला आहे. आता आपण काय करू माहिती आहे का, हे काढून आणू मसाला. तर चला मसाला काढून आणला बरं का भावनं बहिणू. आणि आता आपण काय करू माहिती आहे का, घेऊ आपला आता हे आपला घरचा मसाला आहे बरं का, काळा तिखट आहे मस्तपैकी झणझणीत आहे. हे घेतलं मी थोडा 1.5 चमचे घेतला आहे, थोडी लाल तिखट घेतले आणि थोडं आपला कांदा लसूण मसाला. जर कांदा लसूण असला नसला काही नाही, नसला बी तर काही टेन्शन नाही, तुम्हाला तर माहिती आहे. मसाला आणला ह्या बघा काढून. दाजी लागली भूक. दाजी कसं बसले ये घंटे पण म्हणते दाजी थांबा 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 थांबा. आता मला भूक लागलो, मी झोपतो, नंतर खाती काय माहित सारे. भाजी आत्ता होते 5 मिनिटात, तुम्हाला तर माहिती आहे भाजी किती लवकर होते. सांगा दाजीला म्हणलंय मला 2-3 पत्र टाकून दे. दाजी म्हणते सगळीकडे टाकून जाऊ म्हणजे. घरात टाकू आपलं, सॉरी घरात टाकू पत्र. घरात पत्र कसं का असं एक वाटायला की घरामध्ये किचन करून घ्यावं, आणि एक वाटायला की हे करून घ्यावं, पत्र टाकून घ्यावं. सहसा तिला इथं राहायचंच नाही. आता काय माहिती आहे का, थोडे दिवस इथं आम्ही, नंतर तिला मस्तपैकी एक बंगला बिंगला घेऊन देणार आहे मी. थोडंसं मग गुंतलेलं आहे काम, झालं आहे काम, थोडं राहिलं आहे, होऊन जाईल. मग बघा तुम्ही बिल्डिंग बघा, साऱ्या बघा, तुम्हाला दाखवीन तुम्हाला. हे भांडण बहिणी जास्त मनावर नाही घेऊ. ते दाजी आहे ना, काही पण बघते, काही पण बोलते, त्यांचं काही म्हणजे काही खरं नाही, काही पण सांगते ते. आमदार महसूस कायचे आमदार, माझे आमदार, माझे आमदार, आमदार माझे आमदारला येऊ हाणायला लागलेत लोक, घरी येऊ मारतात आमदारला. होय अशा काही गोष्टी. मसाला आपला मस्तपैकी परतलाय बघू शकते तुम्ही. आता मटण टाकते. हा बघा भावांना मटण शिजून घेतलंय मस्तपैकी. तर मला कमेंट करून नक्की सांगा भावांना बहिणं, किचन करून घेऊ आतमध्ये का इथं बाहेर हे करून घेऊ. मला तर काही समजणार नाही बघा. काही घ्या बघा, आता काय असं नाही पैसे लय मोठे जवळ, थोडेच पैसे तर थोड्या पैशातच करायचे. म्हणजे एक तर इथलं करायचं ना तिथलं करायचं. तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये नेमकं काय करू. इथं 2-3 पत्र टाकून घेऊ का घरातच किचन करू. आता घरामध्ये किचन करायचं म्हणलं तर कसं माहिती आहे का, आपलं काय करावं लागेल, पलीकडून आहे ना खिडकीसाठी एक म्हणजे मोठं हे करावं लागेल, छिद्र करावं लागेल. हां, आणि आपला किचन वाटा असं करावं लागेल ना. फरशी बिरशी तर आपण किचन वाट्याला हळूहळू लावू शकतो, तो खरे खोटे. पण मेन म्हणजे आहे ना, आपल्याला पहिलं खिडकी मोठी करावं लागेल तिथं. कारण की लय गरमत आहे हो घरामध्ये, लय म्हणजे लय गरमत आहे. काय सांगू तुम्हाला, सण असं घरामध्ये बसून नाही वाटत. मला तर असं वाटलं तिथंच करून घ्यावं, आहे ना दाजी. ही पगार झाला ना दाजी तुमच्यावाली, तर तेवढंच करून घ्या तुम्ही. चांगला मिस्त्री बोला पण बरं का. बेवडे मिस्त्री नका बोलू, बेवडे मिस्त्री बोलत पुरा नाश करून टाकतात सत्यानाश. त्याच्यामुळे चांगला इंजिनियर
असं बोलून घ्या ज्यानं आपल्याला चांगलं किचन वाटा ते वगैरे चांगलं करून दिलं पाहिजे. त्याच्या बारीस करायचं म्हणजे करायचं, तेवढंच काम करायचं आहे आता. कारण की ह्याला लई परेशान झाली भावना बहिणं. किचन करायचं आहे मला. हे माणसं जीवर बसलेले, हे माणूस काय देत नाही. पण हे बस झालं का? तर आता मस्तपैकी झणझणीत भाजी टाकली भावना बहिणं. बघा आपली भाजी मग कसं मस्त झाली आहे बघा, आहे का? हां हां, मस्तपैकी भाजी टाकलेली आहे. आणि कांद्याचं काळं काळं म्हणलं, काळं काळं काय कांद्याचे. तर मला नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगा, तुमच्या सुधावाची लई गरज आहे मला. मी काय करू, किचन बांधू, काही 2-3 पत्र टाकू. दाजीच्या भरोश्यावर राहायचं नाही आता. दाजीचं काय म्हणते काही पण सांगते. बंगला बांधायला आज किती 30-40 वर्ष झाला असं आमच्या लग्नाला, पण आमचा काय बंगलाच बांधता येणार. त्याला माणूस हुशार पाहिजे बंगल्याला बांधायला. होय खरे खोटे असं काही. अरे बघायला फक्त माया मोठी तुला. अरे रोज दारू पिऊन पडतात आणि तुमच्याने काय येणार आहे? तुमच्या मागून बघा तुमचे सगळे मित्रमंडळी यायचे जेवढे न, असं नाही बघा हे माणूस न हे नाही म्हणून हातावर आहे म्हणून ड्युटीला आहे, सरकारी ड्युटीला जायचं. पण एक सांगायची गोष्ट म्हणजे पहिल्यापासून आमच्या मागं दुखणं आहे. ठीक आहे, दवाखान्याने आम्हाला काही सुधारलं नाही. आणि आता म्हणजे आता नाही सांगू शकत, चल जाऊ दे. पण दवाखान्याने नाही सुधारलेलं आम्हाला. पण आता तरी नीट राहावं ना मग. होय, तर हे आता असं बंगाट पियायला लागलंय भावनं बहिणून. बंगाट पिऊन आहे ना हे होतं आहे. त्याच्यामुळं आहे ना आम्हाला काही सुधारा नाही. लोकांचे नवरे मी बघितले तर यूट्यूबवर सोशल मीडियावर काय बायकाचे बैल होतं, बायकाच्या नुसतं पुढं पुढं करत होतं. आणि हे बघा आमचं. हां सांगा काय करायचं? आणि याच्यामुळं मी माग आहे. तुम्हाला वाटत असं की ते तुमचा नवरा तुमचं ऐकत आहे, महानवरा अजिबात मग ऐकत नाही. एवढा जिद्दी माणूस आहे ना. आणि त्याला बोलायला गेलं ना काय डायरेक्ट आम्हाला हाणतंय माहिती आहे का? अशा काही गोष्टी ते यूट्यूबवरल्या बायाचे नवरे कसले आहेत, नुसते बैल करून ठेवले. तर बैल नाही म्हणा, ठीक आहे, आपण कोणाला म्हणून नाही काही. काही कसं आहे माहिती आहे का? हे बघा त्यांचे नवरे चांगले आहेत म्हणून त्यांचा संसार आज चांगला आहे. होय, कशाला कोणाचे कशाला नाव ठेवायचे? त्यांच्यामध्ये दम आहे म्हणून त्यांनी मुठ्ठीमध्ये ठेवले त्यांचे नवरे. आता मायामध्ये दमच नाही तर महानवरा राहतच नाही मग मुठ्ठीमध्ये. मी काय लोकांना नाव ठेवू? खरं खोटे भावना बनवून अशा काही गोष्टी काय करावं काही समजणार नाही मला. लय टेन्शन आलं.